एमसी चाललंय जाधव सर्व तरी सर्वांनी सांगायच्या वेळात स्वागत करायचं आहे. त्यांच्यासोबतच आपले सुमितदादा पवार पण आलेले आहेत. सुमितदादा पवारांची उपस्थिती आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. त्याच्यानंतर आपले हेमंतदादा भडक आहेत. त्याच्यानंतर आपले हेमंतदादांसोबत त्यांचे मित्र महेश पाटील आहेत. ते पण वक्तृत्व खूप चांगलं आहे. तरी सर्वांचं आगमन आपण निवडून दिलेले वारसदार प्रतिनिधी नगरसेवक हे कोण असणार आहे? याच्यापूर्वी सन 2018 मध्ये या धुळे महानगरपालिकेची निवडणूक लागलेली होती. किती वर्षांसाठी असते निवडणूक? किती वर्षांसाठी असते? किती झाले? 2018 ते 2026 किती वर्ष झाले? 7 वर्ष झाले. म्हणजे एखाद्या पक्षाला आपण भरभरून 51 नगरसेवक निवडून दिले, बहुमताने सत्ता दिली आणि सत्ता मिळाल्यानंतर तो पक्ष तुमच्या मतांच्या जीवावर 5 वर्ष अधिकृत सत्ता भोगतो. अधिकृत सत्ता भोगतो 5 वर्ष. आणि संविधानाचा कलम 243चा ई आणि यू हा नियम सांगतो की जेव्हा 5 वर्ष पूर्ण व्हायला 2-3 महिन्याचा अवकाश आहे, त्यावेळी पुढील निवडणुकीची आचारसंहिता लागली पाहिजे आणि निवडणूक घोषित झाली पाहिजे. परंतु 5 वर्ष आपण सत्ता भोगली तरी देखील राज्य शासनाची इच्छा नाही की आपली मतदारांनी आपल्याला मत दिले आणि आपण सत्ता भोगली गेली आणि मतदारांना आता पुढील त्यांचा उमेदवार निवडण्याची संधी देऊया, ती इच्छा राज्य शासनाची नाही. मग त्यांनी काय निवडलं? मग त्यांनी पुढचे 2 वर्ष तुमच्या आमच्यावरती एक प्रशासन नावाचा प्राणी लादला, आयुक्त म्हणून. आणि 2 वर्ष तो प्रशासक यथेच्छपणे पैसे खाऊन बदली करून निघून गेले. अनिता जगडे पाटील नावाच्या प्रशासक होत्या. आणि हे जे प्रशासक असतात हे डायरेक्ट गृहमंत्र्याच्या हाताखाली काम करतात, म्हणजे राज्य शासनाच्या हाताखाली काम करतात. म्हणजे तुम्हाला जर या शहरातील मतदारांनी 5 वर्ष सेवेची संधी दिलेली होती, विकास करण्याची संधी दिलेली होती, बहुमतामध्ये महानगरपालिका तुमच्याकडे होती, भारतीय जनता पार्टीकडे, राज्यामध्ये तुमचं सरकार होतं भारतीय जनता पार्टीचं, केंद्रामध्ये तुमचं सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं, आणि तरी देखील सत्ता सोडण्याची तुमची इच्छा नाही. 5 वर्ष पूर्ण झाले की 2 वर्ष प्रशासक ठेवायचा. काही जे शहरं आहेत त्याच्यामध्ये 8-8, 9-9 वर्ष प्रशासक बसवले. म्हणजे अशा पद्धतीने जर मनमानी पद्धतीने बेबंदशाहीने जर राज्यकर्ते वागत असतील तर मतदारांचा जो अधिकार आहे, मौलिक अधिकार जो संविधानाने तुम्हाला दिलेला आहे, कुठल्याही राजकीय पक्षाने तुम्हाला तो दिलेला नाही. आणि अशा पद्धतीचा मौलिक अधिकार तुम्हाला दिलेला असताना तो अधिकार तुमच्यापासून आधीच 2 वर्ष हिरावून घेतलेला होता. आणि आता तुम्हाला संधी 2 वर्षानंतर का होईना, 7 वर्षानंतर का होईना, पण ती संधी तुम्हाला मिळालेली आहे. आणि ती संधी संविधानामुळे मिळालेली. आणि ती संधी मिळालेली असताना देखील ज्यांनी 5-7 वर्ष या ठिकाणी राज्य केलं त्यांच्यामध्ये हिंमत पाहिजे होती की त्यांनी 5-7 वर्षामध्ये जो काही विकास करून दाखवला त्या विकासाचा हिशोब घेऊन तुमच्या पुढे यायला पाहिजे होता. आले का ते हिशोब घेऊन? आले? काय केलं 7 वर्षात? कुठलाही विकास केला नाही. 2018 साली जी निवडणूक झाली त्यावेळी मुख्यमंत्री महोदय या धुळे शहरात आले होते मत मागण्यासाठी. त्यांनी जाहीर सभा घेतली होती आणि त्या जाहीर सभेमध्ये एक आश्वासन दिलं होतं की या शहरामध्ये ज्या छोट्या छोट्या वस्त्या आहेत, नगावबाई असेल, अवधानकडे असेल, काही मोहाडीकडे असेल, त्या वस्त्यांमध्ये जे अतिक्रमित धारक घरं आहेत
त्या अतिक्रमणधारकांच्या नावाने सातबारा उताराच्या जमिनीचा पट्टा चढवून देण्यात येईल. ही घोषणा खुद्द मुख्यमंत्री महोदयांनी 2018 मध्ये केली होती. आता पुन्हा 4 दिवसापूर्वी मुख्यमंत्री महोदय तेच जे 2018 होते ते पुन्हा आले आणि 2026च्या सतत त्यांनी पुन्हा आश्वासन काय दिलं की आमच्या हातात सत्ता द्या, बहुमत आम्हाला द्या, आम्ही जे धुळे शहरातील अतिक्रमणधारक घरामध्ये जे राहत आहेत त्यांच्या नावाने सातबारा करून देऊ. मग तुम्हाला 7 वर्ष सातबारा करून द्यायला कोणी अडवलं? अडवलं होतं का आपण? अडवलं होतं? मग का केला नाही? म्हणजे तीच आश्वासनं पुन्हा 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 द्यायची. जेव्हा आपण विकास केला आणि असं लक्षात येतं मग तेव्हा हिंदू विरुद्ध मुसलमान, या जाती विरुद्ध ती जात, अशा पद्धतीने भांडण लावायचे आणि मतं मिळवून घ्यायचे. अशा प्रकारचा घाणेरडा प्रकार गेल्या 7 वर्षांपासून या राज्यामध्ये चालू आहे. गेल्या निवडणुकीमध्ये आपल्या शहराचा कारभारी बनवलं होतं एका जणाला. निवडणुकीचे जे प्रभारी होते त्यांच्या पक्षाचे, भारतीय जनता पार्टीचे, ते होते जामनेरहून आलेले नामदार गिरीशजी महाजन साहेब. बरोबर आहे? त्यांनी आपल्याला 2 आश्वासने दिले होते. इतर तर विकास करणारच म्हणे, पण 2 आश्वासन पक्के पाळणार. कुठले कुठले 2 आश्वासन दिले होते? पहिलं आश्वासन दिलं होतं की या धुळे शहरात प्रत्येक घरात दररोज 2 तास पाण्याचा पुरवठा करण्यात येईल. दररोज किती तास? 2 तास. आता या ठिकाणी महिला वर्ग मोठ्या संख्येने बसलेले आहेत. इथल्या कुठल्याही महिलांनी सांगून द्यायचं की दररोज तुमच्याकडे 2 तास दररोज येतं. दररोज येतं का? 5 वर्षात येतं दररोज? 4-5 दिवसात येतं. काही वेळेला पहाटे 4 वाजता येतं. बरोबर? म्हणजे काही प्लॅनिंग नियोजन काही आहे का? मग अशा पक्षांना परत तुम्ही मतदान करणार आहेत का? म्हणजे पाणी हा जो विषय आहे हा महिलांच्या अत्यंत जवळचा, रोजचा, महत्वाचा आणि निकटचा विषय. हा विषय जर 7 वर्ष तुमच्याकडे केंद्र सरकार असताना, राज्य सरकार असताना, महानगरपालिका बहुमतात असताना सोडू शकले नाही आणि आज सोडून तेच जायचं. पाण्याचा प्रश्न सोडू, गटारींचा सोडू, रस्त्यांचा सोडू. नामदार गिरीशजी महाजन यांनी आपल्याला दुसरं आश्वासन दिलं होतं की या धुळे शहराला धूळ मुक्त शहर करणार. काय मुक्त करणार? धूळ मुक्त. म्हणजे जेव्हा ते 5 वर्षानंतर मतं मागायला येतील तेव्हा या धुळे शहरातील सर्व रस्ते अगदी चकचकीत होतील आणि त्या रस्त्यांवरती कुठली धूळ असणार नाही, तुमच्या अंगावरती धुळीचा स्पर्श होणार नाही, अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं होतं. आता विचार करा, तुम्ही जर तापी मई सोसायटीमधून पाचगंगेला जायचंय तुम्हाला, मोटरसायकलीवरती गेले आणि परत तुमच्या घरी आले, इतकं अंतर 3-4 किलोमीटरचं, आणि इतका अंतर प्रवास केल्यावरती तुमच्या अंगावरती धुळीचा एक कण देखील उडला नाही, असा चमत्कार झालाय का? आहे? म्हणजे जर तुम्ही घरून मेकअप करून गेले तर तिकडून येताना ओळखलं जाणार नाही, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. इतकी धुळे शहर. मग जर हे 2 प्रश्न मूलभूत आश्वासन दिलेले, दररोज 2 तास पाणी आणि धूळमुक्त धुळे, या दोन्ही संकल्पना जर हे आपलाच आणू शकले नाही, आणि मुख्यमंत्री तेव्हा पण आलेले होते आणि तेव्हा मुख्यमंत्र्यांनी जे पॅकेज घोषित केलं होतं, काय विचारायचे मुख्यमंत्री साहेब लोकांना, तुमच्या धुळे शहराचा जर पूर्ण चेहरा मोहरा बदलून टाकायचा असेल पूर्ण, तर किती 1000 कोटी देऊ? काय विचारायचे? किती 1000 कोटी देऊ? 1000 कोटी देऊ,
तर 3,000 कोटी देऊ का 5,000 कोटी देऊ? लोकांनी सांगितलं 5,000 कोटी द्या. दिले म्हणे. रस्ता बंद करून दे इकडनं. मग जर समजा 5,000 कोटी दिले असतील, 3,000 कोटी दिले असतील, तर ते आपल्याला दिसायला पाहिजे होते ना. त्या पैशात आपल्याला काय काय दिसायला पाहिजे होतं? काय दिसायला पाहिजे होतं? किमान या धुळे शहरामध्ये एखादं 5-7 एकरचं उद्यान असं निर्माण केलं की तिथं आपण आपल्या घरी आलेले पाहुणे रावळे घेऊन जाऊन मनोरंजन करू शकतो. आहे का असं एखादं उद्यान आहे 5 एकरचं 7 एकरचं? काहीच नाही. बरं, डॉक्टर रावत चौधरी जेव्हा या शहराचं नेतृत्व करत होते तेव्हा ते तुम्ही जेल रोड बघा, जेबी रोड बघा, पारोळा रोड बघा किंवा आपला तो मुख्य आग्रा रोड होता तो बघा. सर्व रस्ते आकृतिबंधामध्ये बांधलेले होते. रस्त्यांची रुंदी अति योग्य पद्धतीत होती. कुठेही अतिक्रमणाचा गजबजाट नव्हता. त्या काळात कॉन्क्रीटचे रोड होते, अतिशय उत्तम रोड होते. त्याच्यानंतर परिस्थिती बदलत गेली. आज धुळ्याच्या रस्त्यांबद्दल आपल्याला आहे का गॅरंटी काही? बरं, तुमच्या घरी जर 4 पाहुणे आले आणि आपल्याला त्यांना कुठंतरी फिरायला घेऊन जायचं, आपलं शहर दाखवायला घेऊन जायचं आहे, असं एक डोळे बंद करा, बघा कुठलं ठिकाण तुमच्या डोळ्यापुढे आहे. कुठे घेऊन जाणार तुम्ही? महानगरपालिकेने निर्माण केलेलं एखादं स्थान सांगा की ज्या ठिकाणी तुमच्या घरात आलेले 4 लोक तुम्ही चला आमच्या शहरात या बघण्यासाठी घेऊन गेले, दाखवा मला. आहे का? मग तुम्ही कुठे घेऊन जातात? स्वामीनारायण मंदिरात. बरोबर आहे. मग स्वामीनारायण मंदिर काय महानगरपालिकेने बांधलंय का? हा, म्हणजे त्या मंदिरवाल्याची तेवढी कृपा आहे. ते एक ठिकाण तरी त्यांनी निर्माण केलं. आहे का काही ठिकाण की ज्या ठिकाणी तुम्ही घेऊन जाऊ शकता पाहुण्यांना? दुसरं एक 2 मिनिटं डोळे बंद करा आणि तुम्ही 4 व्हीलर गाडीत बसले, तुमच्या कुटुंबाला घेऊन तुम्ही शॉपिंगसाठी गेले धुळे शहरात, बरोबर? गांधी पुतळ्यापर्यंत गेले मस्त 4 व्हीलर मध्ये बसून. आता तुम्हाला शॉपिंग करायची आहे बाजारपेठेत आग्रा रोडला. ती गाडी कुठं उभी करणार? ती गाडी तुम्ही कुठं पार्किंग करणार? आहे का पार्किंगची व्यवस्था? म्हणजे ही महानगरपालिका 7 वर्ष एका राज्य शासनाच्या हातामध्ये, केंद्र शासनाच्या हातामध्ये आहे. 51 नगरसेवकांचं पार्श्वभूमी त्यांच्याकडे आहे. आणि अशा स्थितीमध्ये ते तुम्हाला 7 वर्षाच्या कार्यकाळामध्ये पार्किंगची व्यवस्था देऊ शकले नाही, एखादं उद्यान देऊ शकले नाही, दररोज 2 तास पाण्याची व्यवस्था देऊ शकले नाही, धूळमुक्त धुळे देऊ शकले नाही. तर अशा पक्षाला पुन्हा आपण मतदान करणार आहात का? दुसरी गोष्ट, जे तुम्हाला पाणी येतं बाबळे फाट्यावरून, आपल्याला जे पाणी येतं तापीचं, तर आपल्या धुळे महानगरपालिकेचं जलशुद्धीकरण केंद्र कुठे माहिती तुम्हाला? इथून साधारणतः 30-35 किलोमीटरवरती जो बाबळे फाटा आहे, 15 किलोमीटर, तिथं धुळे महानगरपालिकेचं जलशुद्धीकरण केंद्र आहे. आणि त्या जलशुद्धीकरण केंद्राची अवस्था अशी होती गेल्या 6-8 महिन्यापूर्वी पर्यंत की जी संरक्षण भिंतीचं कंपाऊंड वॉल जी असते ती पडलेली होती वर्षानुवर्ष. आणि ती संरक्षण भिंत पडल्यामुळे त्या बाबळे फाट्यावरचे जे काही जनावर आहेत, गाई म्हशी शेतकऱ्यांचे जे जनावर आहेत, ते सर्रास त्या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये जायचे. आणि ज्या वॉश टाकीमधून आपल्याला पाणी येतं त्या वॉश टाकीमध्ये म्हशी, गाई, बैल, बकऱ्या, मेंढ्या हे बसलेले असतात. खरी परिस्थिती सांगते तुम्हाला, खोटे नाही. एक दिवस आमचे यामध्ये भरत आणि मी, आम्ही 5-6 लोक त्या ठिकाणी जाऊन सगळी परिस्थिती पाहिली, त्याचं चित्रीकरण केलं, फोटो काढले. आणि ते जाऊन ज्या प्रशासक होत्या अनिता दगडे पाटील त्यांना दाखवले. तेव्हा नाही तर म्हशी कसं काय बसतात?
फोटो बघितल्यावर ते आश्चर्य व्यक्त करतात की या ठिकाणी म्हशी गाई कसं काय बसतात. अहो म्हटली तर संरक्षण भिंत नाही. त्याचा पाठपुरावा आमचे हेमंतजी भडक आहे त्यांनी लावून धरला. आणि गेल्या 6 महिन्यापूर्वी अनिता दगडे पाटील हे आयुक्त असताना प्रशासन काळामध्ये, सत्ता काळात नाही, त्या संरक्षण भिंतीचं काम आम्ही करून घेतलं. दुसरी गोष्ट, त्या बाबळे पाण्याचं जे जलशुद्धीकरण केंद्र आहे त्याचा ठेका, पाणी शुद्धीकरण करण्याचा ठेका किती रुपयाचा आहे माहिती तुम्हाला? किती रुपयाचा आहे? 10 ते 12 हजार रुपयाचा ठेका दिलाय. आता जर ठेका 10-12 हजाराचा 15चा असेल, 10-12 हजाराचा ठेका आहे. जर ठेका 15,000 रुपयाचा असेल, 10-12 हजाराचा असेल, तर तो ठेकेदार त्याच्यातून किती पैसे कमवेल? किती पैशाची लाच ठेका मिळवण्यासाठी देईल आणि शुद्धी करण्यासाठी किती केमिकल वापरेल याचा विचार करा. म्हणजे निव्वळ गाळून पाणी येत आहे तुम्हाला, ते काही शुद्ध पाणी येत नाही. अशा पद्धतीचं जर काम या महानगरपालिकेच्या माध्यमातून होत असेल. काल परवा मोराण्याला सभा झाली, गणेश दादा. सभा कोणी घेतली? माजी केंद्रीय संरक्षण मंत्री सुभाषजी भामरे साहेब यांनी सभा घेतली. आणि सभेत आश्वासन काय दिलं? केंद्रीय मंत्रीवर माजी 2 टर्मचे खासदार आश्वासन काय देतात? भारतीय जनता पार्टीला निवडून द्या, सगळ्या गटारींचे कामं करून देऊ म्हणे. आणि आश्वासन तर चांगलं द्या. गटारी, रस्ते आणि नळ या मूलभूत सुविधा आहेत. यांच्या पलीकडे जे जुन्या काळामध्ये नगरसेवक म्हणजे नळाकडे लक्ष देणारे, रस्ते बनवणारे आणि गटर बनवणारे अशा पद्धतीची एक संकल्पना होती. आज ती संकल्पना नाही राहिलेली. आज जे नगरसेवक आपल्याला निवडून द्यायचे आहेत त्या नगरसेवकांचा जो गट असणार आहे त्या गटाने या धुळे शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी, आराखडा बदलण्यासाठी, या शहराला एक महानगराचं रूप कसं देता येईल त्याच्यासाठी काम करायचंय. या तर मूलभूत गोष्टी आहेत. गटारी होणारे, रस्ते होणारे, पाण्याच्या समस्या चालणारच आहेत. परंतु या सर्वांचा सर्वांगीण बदल करायचा असेल, शहराचा चेहरा मोहरा बदलायचा असेल, शहरामध्ये चांगली उद्यानं द्यायची असतील, विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय उभारायचे असतील, आपल्या धुळे शहराला साहित्यिकांचं, कवींचं, शिक्षकांचं गाव म्हणून ओळखलं जायचं. आज धुळे शहरामध्ये ना साहित्य संमेलन होत, ना कवी संमेलन होत, ना नाटकं होत. एक नाट्यगृह राजश्री शाहू नाट्यगृह बांधलं गेलंय. तेवढं तरी चालवतंय का महानगरपालिका? म्हणजे सत्ता दिल्यानंतर तुम्हाला एक नाट्यगृह चालवता येत नसेल, पाण्याची समस्या सोडवता येत नसेल, एखादं उद्यान देता येत नसेल, रस्त्यांच्या दुतर्फा फुटपाथ देता येत नसतील, तर केंद्रात तुमचं सरकार, राज्यात तुमचं सरकार, धुळ्यात तुमचं सरकार, काय चाटायचंय आम्हाला? काय करायचं ते सरकार? इथून आपल्या जवळ दत्त मंदिर चौक आहे, सगळ्यांना माहिती आहे. दत्त मंदिर चौकामध्ये ते मेलेले सिग्नल उभे आहेत. मेलेले दिसले का लाईट चालू तुम्हाला? आता 6 महिन्यापूर्वी चालू केले होते, 6 महिन्यापूर्वी. आणि आमदारांनी त्याचं इतकं क्रेडिट घेतलं, सगळ्या पेपरमध्ये बातम्या, सिग्नलची व्यवस्था चालू करून दाखवली, सिग्नलची व्यवस्था चालू करून दाखवली. ते सिग्नल किती दिवस चालले माहितीये का? 1.5 दिवस, 2 पण नाही, 1.5 दिवस. पहिला 1 दिवस पूर्ण चालले,